तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आहे चौथा दिवस आपल्या ब्लॉगमधल्या सिरीजचा चौथा दिवस। हे बघा फुलं किती भारी जास्वंदाची, टन टडन टडन टडन। रोज उठलं की रोज एक नवीन लफडं राहत नाही, रोज उठलं की नवीन एक प्रॉब्लेम, काही ना काही प्रॉब्लेम राहते। काल आता मेडिकसली पण ते कालचा ब्लॉग पाहून घ्या तुम्ही, कालचे ते प्रॉब्लेम होत्या। आज पुन्हा मी म्हणलं काल काय केलं, काल वर्किंगला गेलो सेकंड शिफ्टला म्हणजे नाईटला। मग मी म्हणलं की आता उद्या सुट्टीचे, रविवारी संडे आराम करू मस्त सुट्टीत। मी ओटीला थांबलो, मी म्हणलं सुट्टीचे ओटीला थांबा। ओटी 5 वाजेपर्यंत, म्हणजे मी आलो रूमवर 5 वाजेला। आणि मग म्हणजे मला कळाल्यानंतर की ओटीला होतो ना, तेव्हा मला काय उद्या संडेला पण सुद्धा वर्किंग आहे, म्हणजे संडेला सुद्धा कामाला जायचं। क्या बात कर रहे हैं? रविवारची सुट्टी नाही, कारण की 2 तारखेला आम्हाला सुट्टी दिली होती ना, दसऱ्या दिवशी। तर मग त्याच्यामुळं सुट्टी भेटणार नाही, रविवारी सुट्टी नाही, रविवारी वर्किंग राहणार। मग झोप बी होईल नाही, सकाळी आलो 5ला, 6ला झोपलो, 10, 10:30, 11 वाजता उठलो। काय नुसत्या प्रॉब्लेम। आता झोप होईल नाही, डोळे सुजले, ते पेमेंट होईल नाही तर तो प्रॉब्लेम वेगळा। नुसतं लाईफमध्ये फक्त एवढा, नुसतं काम 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 काम। काय वाटतं की बॅचलर लाईफ सोपी नाही आहे। आता माझं तर समजून घ्या, माझ्याच प्रॉब्लेम होतं, मी सुट्ट्या मारल्या, माझी प्रॉब्लेम होती। कोणाकोणाचं कधी एक दिवस सुट्टी मारली नाही, ते अप्रूव्ह झाली नाही तर पेमेंट होत नाही। आणि कोणा मागं गाडीचा हप्ता राहतो, कोणा मागं घराचा हप्ता आहे, कोणा मागं कशाचा हप्ता, तर डायरेक्ट पेमेंट होत नाही, काही नाही। पुन्हा बाकीचे लफडे राहते, लय म्हणजे लय अवघड आहे। आता कालच मला एक जण म्हणलं, तो आईस चालली म्हणे, भाऊ कंपनीचा पैसा आहे, चांगली म्हणे लाईफ, तो आता काय टेन्शन आहे म्हणे, पैसे येत राहते म्हणे। बाबा इथं पेमेंटच होत नाही, खर्चाचे काय करायचं काय। कधी सुट्ट्या मारायला असल्या त्या अप्रूव्हल नाही झाल्या, त्याच्यात पेमेंट कट काय, म्हणजे सांगताच येणार नाही, असे एवढे नुसत्या प्रॉब्लेम चालू आहे। रोज उठलं की रोज एक नवीन लफडं राहतं। एकटं बाहेर राहणं म्हणजे लय अवघड आहे, नुसतं एवढं टेन्शन तर नुसतं टेन्शन। माझा मित्र शुभम नावाचा, तो म्हणजे त्याला पेमेंट किती पडतं, त्याला 15,000 पेमेंट आहे समजा, तो पेमेंट पडतो तरी 18, 20, आताची मागच्या महिन्यात झालं तर 18। तो नुसत्या ओट्या मारत राहतो, त्याची वर आलं की दर्शक बसलं, नुसतं डोळे असे सुजले की पहिली बार ओटीला थांबलो हां, काय 5 घंटे झोप झाली फक्त, 5 बी नाही, 4 घंटे झोप झाली फक्त। किती 6 झोपलो, 6, 7, 8, 9, 10, 5 घंटे झोप झाली फक्त। 10, 10:30 उठलो समजा। हाय सोबत दुसऱ्या रूमवरचे पण मित्र होते, सेकंड शिफ्ट होते, ते अजून उठलेत नाही, आपण पोहू त्याच्या रूमवर जाऊन पाहू आपण। आता सध्या मला रूमवर बसायचं जीवावर आलं, तर बोर हो राहिलं, तर मग त्याच्या रूमवर जाऊ आपण। मी आता मित्राकडे चाललो होतो ना, एटीला पाहिजे नुसतं वाट्या मारत होतो, किती हप्त्यातून 3 वाटे, तिन्ही मारण। हे खायला घेऊन चालला आता वरी रूमवरती, रूम भेटणार आहे तेव्हा। आता हे भेटला होता ना, शुभम नाव त्याचं, नाही टिल्या म्हणलं, आम्ही टिल्या म्हणतो त्याला, शुभम नाव त्याचं। शुभम माहिती का, हप्त्यातून 3 वाट्या मारतो, एकदम प्रॉपर काम सगळं। आता त्याचे डोळे दुखत होते, ते दवाखान्यातून आला काल, त्याचं दुखत होतं। रूमवर जायच्या आधी आपण दर्शन करू देवाचे, मंदिरात आलो, मंदिरात दर्शन करू, दर्शन वगैरे करू। उठलेच नसेल ते, झोपा रे, मी पण आलो होतो काय 5 मिनिटात झोपून रे, आज नाही झोपणार, आज तुम्हाला दाखवून, आज झोपणार नाही। रूमवर आहे म्हणलं, इकडे येऊन उठेल असेल, उठेल काही नाही आहे, झोपेलच आहे। हा भाऊ तो ओटीला नाही, हा मला पाय दाबायला ओटीला नव्हतं काही ती काल नाही का, मी आणि हा उठला होतो, हा झोप झाली नाही माझी पण नाही झाली, तरी मी 5 तास झोपून
एकदम ओके मध्ये हा. अजून मी झोपत घेऊ राहिला. यायचं काय चाललं? पाण्यात मोबाईल टाकायचा दोघांचा. कॅन्सल झाला ते फोन पाण्यात टाकायचं कॅन्सल झालं. तेच चालेल भांडणं चालल्या. जाऊ दे. काय झालं? कृष्ण हारला ना भाई. हो, पाण्यात टाकायचं. जाऊ दे, गरीब माणसं आहे मी. ओ गरीब माणसं आहे का? 30,000चा मोबाईल घेतला गरीब माणसं आहे म्हणते. इथं बरंच नाही जाता घासायला आता. बाबा एवढे पंचायत चालले ब्रश नाही जाता घासायला म्हणले म्हणल्यावर. घालतो की ते याची विको वजनती पावडर 1 बार लगाओ 1000 बार लगाओ. पिवळे के पिवळे दात लगाओ. क्या बोला तूने? राहू द्या. पिवळे दात राहील. हे बा हे जे पिवळे दात आहे हे ना घासतं ते. उलट पडस तर खाल्लं. उलट पडस तर झोपलो. आज झोपलो नाही पण उशिरले झाला. भुईमुग शेंग खाल्ल्या एवढं डोकं दुखायला लागलं. भाजलेलं होतं तरी डोकं दुखायला लागलं. आवर थोडं हात वगैरे धुतो तरी चालतं. साल्टी गेली तरी चालेल. MIDC मध्ये जायचा रुतबा कमी झाला नाही पाहिजे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.